In last lecture, we discussed about the photodiode. What is the basic principle of photodiode? Then what is the working of photodiode? Then advantages, disadvantages, and applications of photodiode. Then we discuss about the VI characteristics. Okay, then relation between the reverse current and the light intensity. So ह्या सगळा पार्ट आपण लास्ट लेक्चर मध्ये वारून डिस्कस केला. And the photodiode is special purpose diode. Okay, photodiode हा एक आहे special purpose diode आहे. त्यातला आपण आता दुसरा टाइप बघणार आहोत, solar cell. So in this lecture we discuss about the solar cell. So second type in the special purpose diode, that is the solar cell. Sometimes it is also called as photoconductive cell. त्याला फोटोकंडक्टिव्ह किंवा फोटोव्होल्टाइक सेल सुद्धा म्हटलं जातं. ओके, त्याला आणखी एक नाव आहे फोटोव्होल्टाइक सेल. फोटोव्होल्टाइक सेल. So this is also called as what? Photovoltaic cell. So solar cell बाबा आपल्याला माहितच आहे. सोलर सेल, सोलर एनर्जी काय असते? सोलर एनर्जी ही फ्री फ्रॉम पोल्युशन असते हे आपल्याला माहिती आहे बाबा. ओके, आणि याच्यासाठी आपल्याला कुठलीही एक्स्ट्रा कॉस्ट प्रोव्हाइड करावी लागत नाही. जसं आपण सिंगल फेज सप्लाय साठी एखादं कॉस्ट प्रोव्हाइड करतो, तर त्या पद्धतीने सोलर एनर्जी साठी आपल्याला बाबा कुठलीही एक्स्ट्रा कॉस्ट प्रोव्हाइड करावी लागत नाही. सो सोलर एनर्जी इज फ्री, देन इट इज फ्री फ्रॉम पोल्युशन, हे आपल्याला माहिती आहे बाबा. ओके, आता हे सोलर सेल काय असतात? बरेच जण घरी यूज करतात. बऱ्याच जणांच्या घरी सोलर पॅनल्स असतील, त्याच्यामुळे आपण वॉटर हीट करतो किंवा एखादं सप्लाय जनरेट करून तो सप्लाय आपण इन्व्हर्टरचा यूज करून तो घरातले जे अप्लायन्सेस आहेत, होम अप्लायन्सेस आपण म्हणतो, फॅन, ओके, लाईट, हे त्याच्यावर आपण रन करू शकतो किंवा ऑन करू शकतो. ओके, सो सोलर सेल हे दोन टाइप्स असतात. ओके, सोलर सेल मध्ये दोन टाइप्स असतात. पहिलं म्हणजे जे आपण हीट वॉटर करतो युजिंग दी सोलर सेल, दॅट इज कॉल्ड दी फोटोथर्मल डिव्हाइस. त्या डिव्हाइसेसला काय म्हटलं जातं? फोटोथर्मल डिव्हाइस. आणि ज्यामुळे व्होल्टेज क्रिएट होतं, ज्या सोलर सेलमुळे व्होल्टेज क्रिएट होतं आणि त्या व्होल्टेजचा यूज करून आपण होम अप्लायन्सेस मधले काही अप्लायन्सेस ऍप्लिकेशन्स लाईक अ फॅन, टीव्ही, ओके, लाईट, हे ऑन करू शकतो युजिंग दी इन्व्हर्टर. ओके, सोलर सेल टाइप आहे, त्याला म्हणतात photovoltaic device. Okay, so in solar, photothermal device, and second type that is called photovoltaic device. So आपण घरी की आपण सोलर पॅनल्स यूज करू, बऱ्याच जणांच्या घरी असते सोलर सेल. ओके, सोलर पॅनल्स काय असतात ते आपण इन डिटेल्स आता इथे स्टडी करणार आहोत. हाऊ इट वर्क्स, ओके, हाऊ इट क्रिएट्स दी व्होल्टेज, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये व्होल्टेज कसं क्रिएट होतं, ओके, त्याच्यामध्ये काय फेनॉमेना असतो ते आपण आजच्या लेक्चरला बघणार. So today's point, that is the solar cell, and just I told you the solar cell consists two basic types, photothermal device and second one the photovoltaic cell, or we can say photovoltaic device. Okay, ह्या दोन टाइप्स आहेत, photothermal device आणि photovoltaic device. मी आता सांगितलं पहिला जो टाइप आहे फोटोथर्मल, त्याच्यामध्ये आपण वॉटर हीट करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय कन्वर्ट होतं? सो लाईट from solar energy we can take the light, and this light is converted into the thermal energy. Okay, म्हणजे into heat. heat मध्ये त्याचं कन्वर्जन होतं लाईटचं, त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो? फोटोथर्मल डिव्हाइस. and when we can say photovoltaic device, photovoltaic device म्हणजे काय? तर लाईटचं कन्वर्जन जे आहे ते कशामध्ये व्हायला पाहिजे? Light is converted into electrical signal. At that time we can say it is photovoltaic device. ज्यावेळी बाहेर लाईटचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये होतं त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो? फोटोव्होल्टाइक डिव्हाइस. सो असे दोन बेसिक टाइप्स आहेत. तो मी तो पहिला टाइप घेतोय बघा. सो सोलर सेल जस्ट मी सांगितलं इट इज फ्री फ्रॉम
जी पोल्युशन याच्यामध्ये कुठलंही पोल्युशन असतो दॅट इज वन काइंड ऑफ ऍडव्हांटेज. सेकंड थिंग देयर इज नो कॉस्ट टू पे. इथं आपल्याला कुठलीही कॉस्ट पे करावी लागत नाही ती एनर्जी ऍब्सॉर्ब करण्यासाठी. ओके, किंवा त्या एनर्जीचं युटिलायझेशन करण्यासाठी आपल्याला इथं कुठलीही कॉस्ट पे करावी लागत नाही. म्हणून याला काय म्हणतात फ्री फ्रॉम कॉस्ट. ओके, याला कुठलीही कॉस्ट आपल्याला द्यावी लागत नाही. सोलर एनर्जी ही फ्री आहे. त्यानंतर या सोलर एनर्जी मध्ये बेसिकली दोन टाइप्स असतात. म्हणजे एक तर त्याच्यावर लाईट इमिट करू शकतो किंवा दुसरं म्हणजे टेम्परेचर, त्याला आपण म्हणतो हीट. सोलर एनर्जी मधून आपल्याला दोन क्वांटिटी मिळतात असं आपण म्हणूया. पहिली क्वांटिटी जी आहे ती लाईट आणि दुसरी क्वांटिटी जी आहे ती हीट. पण सोलर सेल मध्ये लाईट ची क्वांटिटी यूज केली जाते, त्याच्यामध्ये आपण हीट यूज करत नाही, हे लक्षात घ्या. ओके, इन सोलर सेल वी कॅन यूज दी लाईट नॉट अ हीट. ओके, मी काय म्हटलं परत रिपीट करतो. सोलर एनर्जी मधून आपल्याला दोन क्वांटिटीज मिळतात. पहिली क्वांटिटी म्हणजे लाईट आणि दुसरी क्वांटिटी म्हणजे हीट. त्यालाच आपण इन्फ्रारेड सिग्नल म्हणतो. ओके, त्यालाच आपण टेक्निकली काय म्हणतो, इन्फ्रारेड सिग्नल. सो हा इन्फ्रारेड सिग्नल म्हणजे हीट जी आहे ती आपण इथे सोलर सेल्स मध्ये यूज करत नाही. तर त्या सोलर एनर्जी मधून जी लाईट मिळते तीच आपण त्या सोलर सेलवर काय करतो, इमिट करतो आणि त्याचं कन्वर्जन आपण हीट मध्ये किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करतो. ओके, ही पण एक गोष्ट असते. त्यानंतर मी सांगतो इथं आपल्याला कुठलाही एक्सटर्नल सप्लाय इथं प्रोव्हाइड करावा लागत नाही. जसं आपण फोटोडायोड मध्ये रिव्हर्स बायसिंग प्रोव्हाइड केलं होतं. इन फोटोडायोड we provided there the reverse biasing voltage, but here there is no need of provide any external energy. ओके, इथं आपल्याला कुठलीही एक्सटर्नल एनर्जी त्या सेलला द्यावी लागत नाही. विदाउट एनर्जी ते वर्क होतं, फक्त लाईट. Is it clear? So that is again one kind of advantage of the solar cell. So again write here two basic types. So basic types of solar cell. First type आहे कुठला टाइप सांगितला मी, फर्स्ट टाइप. It is called the photothermal cell. Okay, photothermal cell म्हणा किंवा डिव्हाइस म्हणा. ओके, photothermal cell or device. आता फोटोथर्मलचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे तर तुम्हाला दोन बेसिक प्रिन्सिपल लिहायचे. जसं आपण फोटोडायोड मध्ये एकच बेसिक प्रिन्सिपल लिहिलं होतं, या ठिकाणी तुम्हाला दोन बेसिक प्रिन्सिपल्स लिहायचे आहेत. फॉर फोटोथर्मल डिव्हाइस अँड फॉर फोटोवोल्टाइक डिव्हाइस. आता फोटोथर्मल डिव्हाइसचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे, तो इट कन्वर्ट्स लाईट. ओके, it converts light into simply into heat. ओके, लाईटचं कन्वर्जन म्हणून कशामध्ये होतं तर हीट मध्ये होतं. त्याला आपण काय म्हणतो, फोटोथर्मल डिव्हाइस. So what is the basic principle of photothermal device? In a solar cell, it converts light into heat. For example, water meter जो असतात, वॉटर हीट करण्यासाठी आपण जे सोलर सेल यूज करतो that is under photothermal device. ओके, सो ज्या ठिकाणी आपण वॉटर हीट करण्यासाठी सोलर सेल यूज करतो त्या सोलर सेल्सला काय म्हटलं जातं, फोटोथर्मल सोलर म्हटलं जातं किंवा फोटोथर्मल डिव्हाइस म्हणतात. ओके, सिमिलरली नेक्स्ट टाइप, सेकंड टाइप, दॅट इज फोटोवोल्टाइक डिव्हाइस. आता व्होल्टाइक म्हणजे काय तर व्होल्टेज, हे लक्षात. व्होल्टाइक म्हणजे व्हॉट तर व्होल्टेज, आणि व्होल्टेज काय आहे तर इलेक्ट्रिकल सिग्नल आहे. म्हणून आपण डायरेक्टली तर काय लिहिणार, मला इट कन्वर्ट अगेन लाईट, इट कन्वर्ट्स लाईट इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल. हे लक्षात, लाईटचं कन्वर्जन कशामध्ये होतं बाळांनो तर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये होतं, म्हणजे व्होल्टेज आहे. हे लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये काय आहे, व्होल्टेज आहे. इलेक्ट्रिकल सिग्नल मीन्स व्हाट हियर, व्होल्टेज. ओके, इलेक्ट्रिकल सिग्नल मीन्स व्हाट, दी व्होल्टेज. इथं लिहिलंय बघा, इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजे व्होल्टेज आहे आणि म्हणूनच त्याचं नाव व्होल्टाइक. व्होल्टाइक मीन्स व्हाट, व्होल्टेज. ओके, व्होल्टाइक मीन्स व्हाट, व्होल्टेज. अँड
the light converted into electrical signal. That means in terms of voltage, that's why its name is photovoltaic device or photovoltaic cell. So these are the basic two types of solar cell. लक्षात आले हे दोन टाइप्स आहेत आणि या दोन टाइपचे वेगवेगळे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. ओके, फोटो थर्मलचं बेसिक प्रिन्सिपल कन्वर्ट लाईट इनटू हीट, ते आपण वॉटर हीट करण्यासाठी यूज करतो. त्यानंतर फोटोव्होल्टाइक डिव्हाइस हे कन्वर्ट्स लाईट इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजे व्होल्टेज मध्ये. आता बाळा बऱ्याच ठिकाणी सोलर सेल असे यूज केले जातात की ज्यामध्ये आपण इन्व्हर्टरचा यूज करून काय करतो, आपले होम अप्लायन्सेस जे आहेत ते रन करू शकतो, ते ऑन करू शकतो. सो त्यामध्ये बॅटरीज येतात. सो सोलर सेलचा यूज करून आपण बॅटरीमध्ये व्होल्टेज स्टोअर करतो आणि ते व्होल्टेज युजिंग इन्व्हर्टर जे स्टोअर केलेलं व्होल्टेज असते बाळा ते काय असतं, डीसी व्होल्टेज असतं. हे लक्षात घ्या. सो व्हॉट एव्हर आउटपुट ऑफ द सोलर सेल इज डीसी व्होल्टेज. हे लक्षात घ्या. आपण जे सोलर सेलचं आउटपुट आहे म्हणजेच काय, जे फोटोव्होल्टाइक डिव्हाइसेसचं आउटपुट आहे ते काय आहे बाळा, तर डीसी व्होल्टेज आहे. आणि हे डीसी व्होल्टेज आपल्याला एसी मध्ये कन्वर्ट करायचं असतं. का, कारण आपले होम अप्लायन्सेस जे आहेत फॉर एक्झाम्पल फॅन, लाईट, ते सगळे एसी सिग्नलवर रन होतात. ओके, आणि त्यासाठी देयर इज अ नीड ऑफ कन्वर्जन ऑफ डीसी व्होल्टेज टू एसी व्होल्टेज. आणि त्यासाठी म्हणून आपण तिथं इन्व्हर्टरचा यूज करतो. सो व्हॉट इज द रोल ऑफ इन्व्हर्टर? इन्व्हर्टर कन्वर्ट हे डीसी सिग्नल इनटू एसी सिग्नल. जसं आपण रेक्टिफायर्स बघितले होते, रेक्टिफायर्स आणि इन्व्हर्टर्स एक्झॅक्टली रिव्हर्स काम करतात. म्हणजेच काय, रेक्टिफायर्स काय करतात, एसी सिग्नलचं कन्वर्जन डीसी सिग्नल मध्ये करतात. ओके, अँड ऍट द सेम टाइम इन्व्हर्टर्स कन्वर्टेड डीसी सिग्नल इनटू एसी सिग्नल. अँड दॅट्स व्हाय देयर इज अ नीड ऑफ इन्व्हर्टर. म्हणून आपण म्हणतो बघा, आमच्या घरी इन्व्हर्टर आहे. इन्व्हर्टर आहे याचा अर्थ काय की सोलर सेल पण तिथं आहे, बॅटरीज पण आहेत. सोलर सेलचा यूज करून आपण डीसी व्होल्टेज स्टोअर करतो. कशामध्ये, बॅटरीमध्ये. ओके, आणि त्या बॅटरीमध्ये जे डीसी व्होल्टेज स्टोअर झाले ते युजिंग इन्व्हर्टर आपण पुन्हा एसी मध्ये कन्वर्ट करतो. तो इन्व्हर्टर आपण बऱ्याच वेळेस हा वर्ड यूज करतो, इन्व्हर्टर आपल्या घरी आहे. या इन्व्हर्टरचा अर्थ काय बाळा, तर हा इन्व्हर्टर जो आहे तो डीसी सिग्नलचं कन्वर्जन कशामध्ये करतो, एसी सिग्नल मध्ये. ओके, अँड दॅट्स व्हाय इट्स नेम इज इन्व्हर्टर. ओके, किंवा त्याला म्हणून काय म्हणतात, इन्व्हर्टर म्हणतात, कारण इन्व्हर्ट व्होल्टेज प्रोव्हाइड करतो. डीसी सिग्नल दिला की तो एसी मध्ये कन्वर्ट करतो. ओके, सो दिस इज द ऍप्लिकेशन्स ऑफ दिस टू टाइप्स. म्हणजे जसं मी सांगितलं, जे काही इन्व्हर्टर्स आहेत किंवा जे आपण होम अप्लायन्सेस मध्ये जे इलेक्ट्रिकल सिग्नलचा यूज करतो तो म्हणजे कशाच्या अंडर येतो, फोटोव्होल्टाइक डिव्हाइस. तो जो आपण सोलर सेल यूज करतो त्याला काय म्हणतात, फोटोव्होल्टाइक डिव्हाइस म्हणतात. आणि जो वॉटर हिटिंग साठी सोलर सेल यूज केला जातो त्याला काय म्हणतात, फोटो थर्मल डिव्हाइस म्हणतात किंवा फोटो थर्मल सेल. इज इट क्लियर about it? So these are the two basic types of solar cell, or we can say photovoltaic cell. Now the next one, that is this schematic structure. याच्यासाठी काही सिम्बॉल नाही आहे बाबा, सोलर सेल साठी कुठलाही सिम्बॉल आपण यूज करत नाही. ओके, फक्त लक्षात ठेवा की याचा आपल्याला स्कीमॅटिक लक्षात ठेवायचं आहे. स्कीमॅटिक स्ट्रक्चर जसं आपण फोटोमध्ये ड्रॉ केलं होतं तसं सेम स्कीमॅटिक स्ट्रक्चर सोलर सेलचा आहे. तो मी इथं ड्रॉ करते बघा मी. तर त्याच्यामध्ये फोटोमध्ये आपण काय केलं होतं, देयर इज अ थीन पी टाइप. इथं लक्षात ठेवायचं, इथं थीन जे आहे तो काय असतो, एन टाइप असतो. तर एन टाइप इज थीन हियर. ओके, एन टाइप जो आहे तो काय आहे, थीन आहे कंपेअर टू पी टाइप. सो हा पी टाइप आहे. आणि याच्या पी टाइपच्या एंडिंगला हा क्रॉस सेक्शनल व्ह्यू आहे स्ट्रक्चरचा किंवा स्कीमॅटिकचा. दिस इज द क्रॉस सेक्शनल व्ह्यू. सो या स्ट्रक्चरच्या एंडिंगला आपण काय असतं, बॅक कॉन्टॅक्ट म्हणतो आपण किंवा रिअर कॉन्टॅक्ट म्हणतो जातो. बॅक और रिअर कॉन्टॅक्ट म्हणजे इट्स लाईक अ इलेक्ट्रोड. आणि ऑब्वियसली तिथे डिप्लेशन लेयर सुद्धा असेल. ओके, इथं डिप्लेशन लेयर आहे का हे लक्षात घ्या. देयर इज अ डिप्लेशन लेयर इन बिटवीन दिस एन टाइप अँड पी टाइप. तो मी इथं सांगतो, लिहितोय डिप्लेशन लेयर. ओके, त्यानंतर याच्यावरती फ्रंट कॉन्टॅक्ट असतात. पहिल्यांदा कोटिंग असतं. सोलर सेल बघितलं का तुम्ही, तर सोलर सेलवर एक ब्लॅक कलरचं कोटिंग असतं.
ओके, सो दॅट इज कॉल्ड अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग. जे काही ब्लॅक कलरचं कोटिंग असतं सोलर सेलच्या वरती टॉप लेअरला, त्याला आपण काय म्हणतो तर अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग. आता या अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंगचा यूज काय असतो हे मी तुम्हाला सांगणारच आहे, पण लक्षात घ्या हे अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग यूज केल्यामुळे फक्त लाईटच या एन टाइप आणि पी टाइप मध्ये काय होते पास होते. ओके, फ्रॉम दी सोलर एनर्जी. आता याच्यावरती फ्रंट कॉन्टॅक्ट असतात असे दोन. There is a front contact. Okay, this is the front contact. So this figure shows the schematic structure of solar cell. So बाळा जी काही मी इथे फिगर ड्रॉ केलेली आहे that is the schematic structure of solar cell. So that means the construction. In simply we can say the construction of solar cell. Schematic structure म्हणजे काय हे solar cell चं construction आहे. solar cell मध्ये काय काय असतं. ओके, सो बघा there is a thick p type layer. solar cell मध्ये thick p type layer असते म्हणजे number of poles maximum असतात. त्यानंतर there is a thin n type layer. thin n type layer असते. त्याच्या मागचं रिझन काय, कारण आपण इथून लाईट इमिट करणार आहोत किंवा इल्युमिनेट करणार आहोत. ओके, सो लाईट डायरेक्टली डिफ्लेक्शन रिजन वर इल्युमिनेट व्हावी की त्याच्या मागचं रिझन असतं. ओके, जसं आपण फोटोडायोड मध्ये बघितलं होतं की पी टाइप थिन असतो, तसं इथं कुठला टाइप थिन असतो एन टाइप, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच इथं डिस्टिंग्विश होतं डिफरंट टाइप. फोटोडायोड मध्ये आपण पी टाइप थिन बघितला होता, आता इथं आपण एन टाइप थिन बघतो आणि पी टाइप काय आहे ठीक आहे, लक्षात येते का. आणि इथून आपण लाईट इल्युमिनेट करणार आहोत. सो फ्रॉम दी टॉप साइड वी कॅन इल्युमिनेट और इन्सिडेंट दी लाईट. आणि ज्यावेळी आपण लाईट इल्युमिनेट करेल त्यावेळी डायरेक्टली कुठे अप्लाय होईल, अप्लाइंग ऑन द डिफ्लेक्शन रिजन. ओके, so that's why there is a reason this n type is very thin. Okay, and at the top of the n type there is a anti reflecting coating. त्या n type च्या वरती पण आणखी काय असतं तर anti reflecting coating असतं. anti reflecting coating चा यूज काय, anti reflecting coating, what is anti reflecting coating? It will pass only light. फक्त आणि फक्त आपण त्याच्यावर लाईटच म्हणजे लाईटच त्यातून पास होतो. आणि जे काही टेम्परेचर आहे मी सांगितलं मगाशी, सोलर सेल मध्ये दोन क्वांटिटीज असतात किंवा सोलर एनर्जी मध्ये दोन क्वांटिटीज असतात. पहिली क्वांटिटी सोलर एनर्जी म्हणजे लाईट आणि दुसरी क्वांटिटी म्हणजे काय तर टेम्परेचर किंवा हीट. तो जी काही हीट आहे ती त्या अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग मुळे काय होते, रिफ्लेक्ट होते. So heat is reflected because of the anti-reflecting coating. हे लक्षात घ्या. आणि जर त्याच्यावर टेम्परेचर आणि हीट जर अप्लाय झाली तर हा पी टाइप आणि एन टाइप आहे. आपल्याला माहिती आहे की सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आर अफेक्टेड बाय टेम्परेचर. बाळांनो लक्षात घ्या, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आर अफेक्टेड बाय टेम्परेचर. हे आपल्याला माहिती आहे, आपण शिकत आलोय आतापर्यंत. तर जर इथे टेम्परेचर अप्लाय झालं तर ऑब्वियसली याच्या व्हॅल्यूज मध्ये काय होतील, चेंजेस होतील. म्हणून हे आपल्याला टेम्परेचर रिफ्लेक्ट करायचं आहे आणि ते रिफ्लेक्ट करण्यासाठी आपण काय यूज करतो, अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग यूज करतो. ओके, कैन यूज हियर दी अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग. समजते सगळ्यांना मी काय सांगतोय. अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग आपण काय यूज करतोय, कारण इट ओनली पास द लाईट टुवर्ड्स दिस एन टाइप एंड डिफ्लेक्शन रीजन and whatever temperature present in that solar energy or whatever heat present in that solar energy, that heat and temperature is reflected because of this anti-reflecting coating, and that's why there is a need of anti-reflecting coating. Temperature reflect करण्यासाठी किंवा ती heat reflect करण्यासाठी त्याच्यामध्ये anti-reflecting coating ची गरज असते. म्हणून n टाइपच्या टॉप साइडला काय असतं, पहिल्यांदा anti-reflecting coating असतं, त्यानंतर थिन एन टाइप असतो, त्यानंतर डिफ्लेक्शन रिजन, and after that there is a thin p type section. ओके, आणि त्यानंतर मला माहिती काय असतं तर बॅक कॉन्टॅक्ट म्हणजे हा इलेक्ट्रोड आहे आणि इथे फ्रंट कॉन्टॅक्ट आहे.
जे अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग वर प्लेस आहेत म्हणजे एन टाइपला ते कनेक्टेड आहे. ओके, these are called the front contacts. So this is all the explanation of the schematic structure of solar cell. हे बाबा जे काही एक्सप्लेनेशन केलं ते सगळं स्ट्रक्चरचं किंवा याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणू शकतो. दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ द सोलर सेल. हे लक्षात घ्या, हे सोलर सेलचं कन्स्ट्रक्शन आहे. हाऊ सोलर सेल मेड. इज इट क्लियर? समजले सगळ्यांना? एन टाइप थिन असतो, त्यानंतर पी टाइप थिक असतो सोलर सेल मध्ये, त्याच्यामध्ये डिप्लेशन रिजन असते. एन टाइपच्या टॉपला अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग असतं. ओके, अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग का प्रोव्हाइड केलेलं आहे? कारण इट विल बी पास ऑन द लाइट. ओके, टेम्परेचर अँड हीट विल बी रिफ्लेक्टेड बिकॉज ऑफ द अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग. ओके, टेम्परेचर आणि हीट रिफ्लेक्ट करायची गरज का असते? बिकॉज दिस इज अ सेमीकंडक्टर डिव्हाइस and this semiconductor device is affected by the temperature and heat, and that's why there is a need to reflect the temperature and heat. ओके, म्हणून तिथे गरज असते कारण टेम्परेचर आणि हीटचं रिफ्लेक्शन करण्यासाठी, आणि त्यासाठी आपण इथे काय यूज करतोय तर अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग यूज. And then there is a two contacts, front contact and back contact. Back contact is also called the what? The rear contact. आणि या ठिकाणी पाहून आपण पुढे जाऊन लोड रेजिस्टन्स कनेक्ट करणार आहोत, ज्याच्या अक्रॉस आपल्याला काय मिळेल? व्होल्टेज मिळेल, इलेक्ट्रिकल सिग्नल. ओके, स्ट्रक्चर समजले सगळ्यांना? एक्सेप्ट काय डाऊट आहे? स्ट्रक्चर इज क्लियर टू ऑल ऑफ यू? एनी डाऊट इज हियर? टेल मी फास्ट. स्ट्रक्चर वाला क्लियर आहे? याच्यात काय डाऊट आहे? ओके, नाउ दी वर्किंग. आता मी वर्किंग तुम्हाला एक्सप्लेन करतो. थोडीशी फिगर मी रिड्रॉ करतो इथे. सेमच फिगर ड्रॉ करायची आहे, फक्त आपल्याला आता डिप्लेशन रिजन थोडीशी मी मोठी दाखवते कारण आपल्याला वर्किंग समजावं आहे. हाऊ इट वर्क्स. सेमच फिगर ड्रॉ करायची आहे, फक्त आपल्याला थोडीशी डिप्लेशन रिजन जी आहे ती वर्किंग ऑफ सोलर सेल or working principle of solar cell, how it works. So again I am going to draw the structure of solar cell. So there is a thick p type and thin and so our rear contact draw केला मी. There is a p type. Okay, हे अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग आहे ते. अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग. आणि इथे मी आता डिप्लेशन रिजन थोडीशी जरा मोठी दाखवतो. डिप्लेशन रिजन म्हणा किंवा लेयर म्हणा. डिप्लेशन रिजन. So this is p type and this is n type. ठीक आहे, तर अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग आहे. अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग आहे, त्याला आपण काय म्हणतो? किंवा याला काय म्हणतात? बॅक कॉन्टॅक्ट. रिअर कॉन्टॅक्ट म्हणा किंवा बॅक कॉन्टॅक्ट म्हणा, दोन्ही तरी आहे. आणि याच्यावरती फ्रंट कॉन्टॅक्ट आहे. दिस इज द फ्रंट कॉन्टॅक्ट. फ्रंट. So लाइट, सनलाइट याच्यावर आपण अप्लाय करणार आहोत. सनलाइट किंवा लाइट म्हणा, सनलाइट or light. Then there is another connection for the resistance. So clear? Here we are going to connect the load resistance across this front contact and back contact.
लोड रेझिस्टन्स आपण कुठे कनेक्ट केलाय फ्रंट कॉन्टॅक्ट आणि बॅक कॉन्टॅक्टच्या अक्रॉस आपण लोड रेझिस्टन्स कनेक्ट केलेला आहे सध्या. आता लुक हियर हाऊ इट वर्क्स. आता मी तुम्हाला याचं वर्किंग प्रिन्सिपल सांगतो, नीट लक्ष द्या. So whenever we can illuminate the light, whenever we can illuminate the light, this light will pass through this was anti-reflective charge, so it reflects the temperature and or heat, we can say temperature or heat reflect करतो आणि फक्त जी लाईट आहे ती पास करतो कुठे डिप्लेशन रिजन मध्ये. Initially in depletion region there is no charge carriers are available, हे लक्षात घ्या. ओके, एन टाइप मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कुठले आहेत तर इलेक्ट्रॉन्स आहेत, हे आपल्याला माहिती आहे. ओके, सो इन एन टाइप देयर आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर नथिंग बट इलेक्ट्रॉन. ओके, सो इथं मी डॉटेड क्वेश्चन मध्ये इथं ड्रॉ करतोय तर हे सगळे इलेक्ट्रॉन किंवा निगेटिव्ह चार्ज ड्रॉ करतो डायरेक्ट. तो निगेटिव्ह चार्ज में फॉर दी इलेक्ट्रॉन, तो इथं इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत मेजॉरिटी. ओके, आणि इथे पी टाइप मध्ये मेजॉरिटी होल्स प्रेझेंट आहे, हे आपल्याला माहिती आहे. पॉझिटिव्ह चार्ज फॉर होल्स. ओके, सो इथं मेजॉरिटी काय प्रेझेंट आहे होल्स प्रेझेंट आहेत ऑलरेडी. पण इथं मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स काय, मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन्स. पी टाइप मध्ये मायनॉरिटी काय आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत, हे लक्षात घ्या. आणि इथं मायनॉरिटी काय आहेत तर होल्स. आता बघा इथं आपण कुठलाही एक्सटर्नल सप्लाय कनेक्ट करत नाही, जर केलं असतं तर ऑब्वियसली त्यातून इलेक्ट्रिकल सिग्नल पास झाला असता, म्हणजेच आपण बॅटरी कनेक्ट करतो. इथं आपल्याला कुठलीही बॅटरी किंवा एक्सटर्नल सप्लाय न करता कनेक्ट करता त्या लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला करंट मिळतो बघा. ओके, and that's why we can say the light is converted in terms of इलेक्ट्रिकल सिग्नल. आणि म्हणून भावना आपण इथं काय म्हणतोय की बेसिक प्रिन्सिपल मध्ये लाईटचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये केलं जातं. आता बघा ज्यावेळी आपण याच्यावर लाईट इल्युमिनेट करतो, it will be passed from the anti-reflecting coating, then it is moving towards the n type, and after that this light incident on this depletion region. Initially in depletion region there is a no free charge carriers are available. डिप्लेशन रिजन मध्ये पाहून आता सध्या कुठलेही चार्ज कॅरियर्स अवेलेबल नाहीये. पण ज्यावेळी त्याच्यावर लाईट इल्युमिनेट होईल, जसं आपण फोटोडायोड मध्ये बघितलं होतं सेम कन्सेप्ट, व्हेनेवर दी लाईट इल्युमिनेट ऑन दिस डिप्लेशन रिजन इन सोलर सेल, इट क्रिएट्स दी और इट जनरेट्स दी पेयर्स ऑफ चार्ज कॅरियर्स. पेयर्स का म्हटलंय कारण एखादा बॅलन्स इलेक्ट्रॉनला जर एनर्जी मिळाली तर तो लोअर एनर्जी लेवल मधून कुठे शिफ्ट होतो हायर एनर्जी लेवल मध्ये तो शिफ्ट होतो, हे आपल्याला माहिती आहे. पण ज्यावेळी तो लोअर एनर्जी लेवल मधून हायर एनर्जी लेवल मध्ये शिफ्ट होतो सो देयर इज अ जनरेशन ऑफ व्हाट दी वॅकन्सी. तिथं काय क्रिएट होते बाबा, वॅकन्सी क्रिएट होते बॅलन्स लेवल. हे लक्षात घ्या, वॅकन्सी क्रिएट होते जिथून तो इलेक्ट्रॉन मूव्ह झाला त्या ठिकाणी वॅकन्सी क्रिएट होते किंवा एम्प्टी स्पेस असतो, त्याला म्हणतो आपण होल. म्हणजे होल पण फ्री झाला आणि इलेक्ट्रॉन पण फ्री झाला, म्हणजे काय झालं पेयर जनरेट. होल आणि इलेक्ट्रॉनचा एक पेयर जनरेट झाला या डिप्लेशन रिजन. तो असे पेयर्स जनरेट होतात ऍज पर दी लाईट इंटेन्सिटी. ओके, अँड आफ्टर दी जनरेशन ऑफ पेयर्स व्हॉट हॅपन देयर, बिकॉज ऑफ इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड देयर इज अ सेपरेशन ऑफ दिस चार्ज कॅरियर्स. त्याच्यामध्ये जी पावर इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड असते त्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे काय होतं तर चार्ज कॅरियरचं सेपरेशन होतं. चार्ज कॅरियरचं सेपरेशन कसं होतं बघा, पहिल्यांदा मी सांगतो इथे, whenever we can illuminate the light on solar cell or we can say in depletion region, at that time in this depletion region there is a generation of the pairs of positive charge and negative charge. म्हणजेच काय होल्स आणि इलेक्ट्रॉनचं जनरेशन झालं. इथे पण होल्स आणि इलेक्ट्रॉन जनरेट होती, या साईडला पण होल्स आणि इलेक्ट्रॉन जनरेट होती, या साईडला पण होल्स आणि इलेक्ट्रॉन जनरेट होते. ओके, डिप्लेशन रिजन मध्ये होल्स आणि इलेक्ट्रॉन जनरेट झाले. आता ते कुठे मूव्ह होतात तर रिस्पेक्टिव्ह एनोड आणि रिस्पेक्टिव्ह कॅथोड कडे मूव्ह होतात. बघा दे आर मूव्हिंग टुवर्ड्स रिस्पेक्टिव्ह एनोड अँड रिस्पेक्टिव्ह कॅथोड. आता एनोड म्हणजे काय बाबा, पी टाइप आहे, लक्षात घ्या. एनोड इज व्हॉट तर पी टाइप आणि कॅथोड म्हणजे काय असतं एन टाइप. कॅथोड मीन्स व्हॉट एन टाइप, एनोड मीन्स पी टाइप.
ओके, एनोड म्हणजे बाउंड पी टाइप आहे आणि कॅथोड म्हणजे काय आहे एन टाइप. आता यामध्ये जी इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड असते, बिकॉज ऑफ दिस इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड व्हाट हॅपन देयर इज अ सेपरेशन ऑफ चार्ज कॅरियर्स. ओके, विच चार्ज कॅरियर्स, whatever the charge carrier generated in this depletion region, जे आता चार्ज कॅरियर्स डिप्लेशन रिजन मध्ये जनरेट झाले पाहून त्या चार्ज कॅरियरचं सेपरेशन होतं म्हणजे काय होतं, दे आर मूव्हिंग टुवर्ड्स दी कॅथोड. निगेटिव्ह चार्ज कॅरियर जे आहे त्या कुठे मूव्ह होतात, कॅथोड कडे मूव्ह होतात. लक्षात घ्या, निगेटिव्ह चार्ज कॅरियर मूव्हिंग टुवर्ड्स दी कॅथोड and positive charge carrier is moving towards the anode. What I said, in solar cell positive charge carriers are moving towards the anode and negative charge carriers are moving towards the cathode. That means n type. सगळ्या ज्या निगेटिव्ह चार्ज कॅरियर्स आहेत बाउंड त्या कुठे शिफ्ट होतात एन टाइप कडे शिफ्ट होतात आणि ज्या पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर्स आहेत त्या कुठे शिफ्ट होतात तर पी टाइप कडे शिफ्ट होतात. ओके, ऍट द एंड ज्यावेळी शिफ्टिंग होतं बिकॉज ऑफ इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड, हे ज्यावेळी सेपरेशन होतं चार्ज कॅरियरचं त्यावेळी काय होतं बघा, दी रियल कॉन्टॅक्ट कंसिस्ट नॉट ओनली पॉझिटिव्ह चार्ज. बघा नी रियल कॉन्टॅक्ट मध्ये कुठले चार्जेस येतात, फक्त पॉझिटिव्ह चार्जेस येतात आणि फ्रंट कॉन्टॅक्ट मध्ये कुठले चार्जेस येतात, निगेटिव्ह चार्ज. क्लियर? सो फ्रंट कॉन्टॅक्ट कंसिस्ट दी निगेटिव्ह चार्ज and rear contact, or you can say back contact in solar cell consists of positive charge. And because of that charge carrier, what happens here? There is a flow of electric current where we can connect the load resistance. पण ज्यावेळी आपण त्याच्या अक्रॉस फ्रंट कॉन्टॅक्ट आणि रियर कॉन्टॅक्टच्या अक्रॉस जर लोड रेझिस्टन्स कनेक्ट केला तर इथून पॉझिटिव्ह चार्ज पासून निगेटिव्ह चार्ज कडे करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो. So there is a flow of current, and this current getting voltage as per Ohm's law. या करंट आणि लोड रेझिस्टन्सच्या व्हॅल्यू करून बाळ आपल्याला काय मिळतं, तर व्होल्टेज across that load resistance. That means we are simply getting power ची utilization होते. So P is equal to आपण power चा करू शकतो I square RL. You can calculate their power also across this load resistance. So we are getting their power as well as the voltage across the load resistance. So there is a utilization of power. Remember that. Because काय होतं power चं काढून utilization. Okay. The voltage meter आणि ते voltage जे असतं बाळा ते कुठलं voltage असतं, this voltage is called DC voltage. Remember that. Whatever voltage we are getting across the load resistance, this voltage is called DC voltage. It is not a AC. Okay, आणि हेच voltage आपण बॅटरी मध्ये सेव्ह करतो, स्टोअर करतो आणि त्यानंतर युजिंग इन्व्हर्टर त्याचं कन्वर्जन पुन्हा AC मध्ये करून आपण होम अप्लायन्सेस रन करतो. Okay, so this is the working principle of the solar cell. It is understood to all of you. काय पुन्हा एकदा एक्सप्लेन करू, समजले सगळ्यांना? समजलं असेल तर समजले म्हणून सांगा, नाहीतर पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. Clear to all of you? Understood? Okay, Shruti. Okay, definitely I will repeat. जय वर्धन. Okay, repeat करतोय नीट आहे का? First thing, this is a PN junction special purpose diode. So obviously there is a P type and N type semiconductor. So whenever you can write the working principle of solar cell, you can just remember 4 steps. तुम्हाला फक्त 4 स्टेप्स लक्षात ठेवायचे आहेत. त्या 4 स्टेप्स कुठल्या आता मी सांगतो शेवटला. फक्त एक लक्षात घ्या, सोलर सेल आणि फोटोडायोडचं वर्किंग काही वेगळं नाहीये, सेमच आहे. फोटोडायोड मध्ये सुद्धा आपण डिप्लेशन रिजन वर एनर्जी अप्लाय केली होती ऍज अ लाईट, आणि इथं सुद्धा आपण सोलर सेल मध्ये एनर्जी अप्लाय करतो ऍज अ लाईट, कुठं डिप्लेशन रिजन. आता बघा, whenever we can illuminate the light on the solar cell, मगाशी स्कीमॅटिक स्ट्रक्चर मध्ये मी सांगितलं, इन स्कीमॅटिक स्ट्रक्चर there is a front contact, rear contact, in between there is a thick P type.
then depletion region, then thin n-type, and top of the n-type there is an anti-reflecting coating. What is the use of anti-reflecting coating? So anti-reflecting coating only pass the sunlight. Okay, sunची जी लाईट आहे ती फक्त पास होते आणि हीट किंवा टेम्परेचर जे आहे ते काय होतं रिफ्लेक्ट होतं. हे लक्षात घ्या. And that's why there is a need of anti-reflecting coating. So whenever we can say the working of the solar cell, so we can start with when we can illuminate the sunlight on this solar cell. Then what happen? Because of anti-reflecting coating, only light will be passed towards the depletion region. Okay, light directly कुठे पास होते? Depletion region मध्ये पास होते. Initially, in depletion region, there is no charge carriers are available. Initially, depletion region मध्ये बघा कुठलेही charge carriers available नसतात. पण whenever you can apply the light, then what happens? The charge carriers start to generate it. Which charge carriers? Positive charge carriers and negative charge carriers. That means electrons and holes. There is a generation of pairs of the charge carriers. Okay, इथं चार्ज कॅरियरचे पेअर्स जनरेट व्हायला स्टार्ट होतात. म्हणजे होल्स आणि इलेक्ट्रॉन. बघा इथं मी पॉझिटिव्ह साइन कशासाठी ड्रॉ केलाय? होल्स साठी. आणि निगेटिव्ह साइन कशासाठी ड्रॉ केलाय? इलेक्ट्रॉन साठी. सो डिप्लेशन रिजन मध्ये बिकॉज ऑफ द लाइट इल्युमिनेशन व्हाट हॅपन देयर? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस आर generated. That means चार्ज कॅरियरचे पेअर्स जनरेट होतात. कसे जनरेट होतात मी सांगितलं. एखादा बॅलन्स इलेक्ट्रॉन असेल त्याच्यावर आपण एनर्जी अप्लाय केली तर काय होतो? तो बॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे तो मूव्ह होतो हायर एनर्जी लेवल्स मध्ये. सो ऑब्वियसली तिथली जी जागा आहे ती काय होते? एम्प्टी होते. जिथं तो इलेक्ट्रॉन प्रिव्हियस प्रेझेंट होता. ओके, इनिशियली जो इलेक्ट्रॉन तिथे प्रेझेंट होता ती जागा काय होते? एम्प्टी होते. कारण तो हायर एनर्जी मध्ये मूव्ह झाला. म्हणजे एक इलेक्ट्रॉन फ्री झाला आणि एक होल क्रिएट झाला. म्हणजेच काय क्रिएट झालं? पेअर ऑफ चार्ज कॅरियर्स क्रिएट. सो म्हणून इथे मी पेअर्स दाखवत होतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो हे पेअर्स जनरेट होतात कशामध्ये? डिप्लेशन रिजन मध्ये. आफ्टर दॅट देयर इज अ सेपरेशन ऑफ दिस चार्ज कॅरियर. त्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं की त्या चार्ज कॅरियरचं सेपरेशन होतं बिकॉज ऑफ इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड. हा वर्ड महत्वाचा आहे. इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड मुळे त्याच्यामध्ये जी इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड असते त्या फील्ड मुळे चार्ज कॅरियरचं काय होतं? सेपरेशन होतं. सेपरेशन होतं म्हणजे काय होतं? पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर जे आहेत म्हणजे होल दे आर मूव्हिंग टुवर्ड्स दी बॅक कॉन्टॅक्ट और वी कॅन से रियर कॉन्टॅक्ट. दॅट मीन्स दे आर मूव्हिंग और शिफ्टेड टुवर्ड्स दी पी टाइप. ओके, म्हणजे एनोड कडे ते शिफ्ट होतात. पी टाइप म्हणजे काय? एनोड. ओके, आणि हा एनोड कशाशी कनेक्टेड आहे? तर रियर कॉन्टॅक्ट किंवा बॅक कॉन्टॅक्ट. तर त्या पॉझिटिव्ह चार्ज रियर कॉन्टॅक्टला म्हणजे एनोड कडे मूव्ह होतात आणि निगेटिव्ह चार्ज कॅरियर जे आहेत त्या कुठे मूव्ह होतात? कॅथोड कडे म्हणजे अनटाइप कडे म्हणजे फ्रंट कॉन्टॅक्ट कडे मूव्ह होतात बिकॉज ऑफ इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक. सो सेकंड स्टेप देयर इज सेपरेशन ऑफ चार्ज कॅरियर. पहिल्या स्टेप मध्ये मी काय सांगितलं? जनरेशन ऑफ दी चार्ज कॅरियर पेअर्स. चार्ज कॅरियरचे जे पेअर्स असतात त्याचं जनरेशन होतं म्हणजे होल्स आणि इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात. दॅट इज द फर्स्ट स्टेप. Second step, there is a separation of charge carriers because of intrinsic electric field. Third step, look here, on this p-type or the back contact of the p-type semiconductor. तो जो back contact solar cell चा आहे तो p-type शी connected आहे त्याच्यावर फक्त आणि फक्त कुठले चार्जेस असतात? पॉझिटिव्ह चार्ज. So this back contact or rear contact consists only positive charge because of the charge separation. जे काही charge separation झालं सेकंड स्टेप मध्ये. ओके, त्या चार्ज सेपरेशन मुळे चार्ज सेपरेशन कोणामुळे झालं? इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. हा वर्ड लक्षात ठेवा. इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड मुळे चार्ज सेपरेशन होतं. ओके, एन टाइप आणि पी टाइप मध्ये. आणि चार्ज सेपरेशन झाल्यामुळे बॅक कॉन्टॅक्ट फक्त आता पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि फ्रंट कॉन्टॅक्ट वर कुठले चार्जेस आहेत? निगेटिव्ह चार्जेस. So now back contact consists only positive charge and front contact consists only negative charge. Okay, so that is the third step. Now fourth step, when we can connect the load resistance across this back contact and front contact, then what happens? There is a flow of current because of this positive charge and negative charge. So there is a power utilization across the load resistance.
or we can say we are getting their voltage across the load resistance RL. Okay, because of this positive charge and negative charge. So obviously the positive charge create झाले. आता हे positive charge move करायला start towards the negative charge. So अशा पद्धतीने करंट फ्लो वाहून काय होतं कंटिन्युअसली स्टार्ट अक्रॉस दी लोड रेजिस्टन्स. आता इथे करंट जर फ्लो होत असेल आणि आपल्याला लोड रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर माहित असेल तर we can easily calculate the voltage across this load resistance using Ohm's law. I into R, I into RL या फॉर्म्युलाचा यूज करून ओहम्स लॉ यूज करून आपण इझिली व्होल्टेज कॅल्क्युलेट करू शकतो. सिमिलरली या लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस त्या सोलर सेल मुळे किती पॉवर युटिलाइज झाली ते पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो युजिंग दिस पॉवर फॉर्म्युला P is equals to I square RL. जर आपल्याला करंट आणि लोड रेजिस्टन्सची व्हॅल्यू माहित असेल तर आपण डायरेक्टली पाहून त्याचं पॉवर युटिलायझेशन आणि व्होल्टेज कॅल्क्युलेट करू. सो स्टेप नंबर 4 मध्ये काय लिहायचं आहे तुम्हाला तर स्टेप नंबर 4 मध्ये how the power utilized across this load resistance. कधी power utilized होणार आहे because of the front back contact consists positive charge and front contact consists negative charge, and now the current will flow from the positive charge to negative charge. Okay, so current flow वाला start करेल positive charge to negative charge through this load resistance. So obviously we are getting the voltage across this load resistance. Remember that. And this voltage is DC voltage. बऱ्याच वेळी भावना युनिव्हर्सिटी मध्ये क्वेश्चन विचारतात की सोलर सेल मध्ये जे आउटपुटला इलेक्ट्रिकल सिग्नल मिळतो तो एसी असतो की डीसी असतो. बऱ्याच वेळी मुलं तिथं एसी देतात तर करेक्ट आन्सर भावना डीसी आहे हे लक्षात घ्या. वी आर गेटिंग अक्रॉस दी सोलर सेल इलेक्ट्रिकल सिग्नल इज डीसी. व्हेरी गुड स्टेप. इट इज अ डीसी सिग्नल. हे लक्षात ठेवायचं एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, तो सोलर सेलच्या आउटपुटला जो सिग्नल मिळतो तो नेहमी डीसी असतो. आता मी ह्याच्या त्यानंतर बघा पॉवर युटिलायझेशन आहे. पॉवर युटिलायझेशन कसं कॅल्क्युलेट करतो आपल्याला करंटची व्हॅल्यू माहिती आहे लोड रेजिस्टन्स. आता तुम्ही मला सर इथे करंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार सो युजिंग मल्टीमीटर. ओके, प्रॅक्टिकली आपण तिथं मल्टीमीटरचा यूज करतो आणि त्या मल्टीमीटरचा यूज करून आपण करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. हे लक्षात घ्या. आणि युजिंग दिस करंट व्हॅल्यू अँड लोड रेजिस्टन्स व्हॅल्यू वी कॅन इझिली फाइंड आउट दी पॉवर. Okay, we can easily find out the power utilization across this load resistance. Okay, so या चार स्टेप्स लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला वर्किंग लक्षात राहील. फर्स्ट स्टेप, whenever we can illuminate the sunlight on the depletion region. हा वर्ड महत्त्वाचा. डिप्लेशन region वर आपण sunlight illuminate करतो. The pairs of charge carriers will be generated. That is the first step. Charge carriers चे pairs generate होतात. सेकंड स्टेप मध्ये काय येणार? There is a separation of charge carriers because of intrinsic electric field. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये काय होतं चार्ज कॅरियरचं सेपरेशन होतं इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड मुळे. कसं होतं पॉझिटिव्ह चार्ज मूव्हिंग टुवर्ड्स पी टाइप दॅट मीन्स रियर कॉन्टॅक्ट. निगेटिव्ह चार्ज कॅरियर दॅट मीन्स इलेक्ट्रॉन मूव्हिंग टुवर्ड्स एन टाइप दॅट मीन्स फ्रंट कॉन्टॅक्ट. ओके, हे चार्जचं सेपरेशन झालं. थर्ड स्टेप, फ्रंट कॉन्टॅक्ट consists only negative charge, back contact consists only positive charge. So that is the third step. Fourth step, there is the power utilization or voltage utilization across the load resistance. How? Because the current will start to flow from back contact to front contact. Because back contact consists positive charge. Current कसा flow होतो? Positive charge to negative charge flow होतो. So अशा वेळेने current flow वाला start होतो. Okay, so या चार स्टेप लक्षात ठेवा. या चार स्टेप्स म्हणजे काय आहे तर याचं वर्किंग आहे. Okay, and at the end we are getting the power utilization across the load resistance, and this voltage is must be, or we can say this voltage is in the form of what? DC. Is it clear to all of you?